पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात सरकारने एक मोठी भेट देण्याच्या तयारीत असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये आता मोठी वाढ करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे। पेन्शन वाढवून ती थेट 5,000 रुपये केली जाण्याचीही दाट शक्यता आहे। चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि ही कामाची बातमी शेअर करायला विसरू नका। वाढीव पेन्शनचा फायदा कुणाला होणार, चला तर पाहूया। EPFOमध्ये नोंदणीकृत असलेले सर्व कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेली आहे असे कर्मचारी, तर सध्या किमान पेन्शनचा लाभ घेत असलेले निवृत्त कर्मचारी यांना फायदा होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर सामाजिक सुरक्षा सुधारणा बैठकीत चर्चा झाली असून आगामी अर्थसंकल्पात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पेन्शन वाढीसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून PF काढणे आणि पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचीही सरकारची योजना आहे। त्यामुळे आता पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळणार आहे।